हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळाला आहे. वेळ कमी असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहेत. गणपतीचा सीझन चालू आहे. जे आपल्या घरात गणपती येऊन आता विसर्जन पण झाले, पण सार्वजनिक गणपती आपल्या घरामध्ये किंवा बाहेर आपल्या मंडळांमध्ये बसलेले आहेत. तेही आता 1-2 दिवसात विसर्जन होतील. पण त्यासाठी हा आधी व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते, कारण आपल्याला हा जो व्हिडिओ शेअर करायचा होता तो गणपती बाप्पासाठीच होता. पण मला वेळ नसल्यामुळे हा व्हिडिओ मला शेअर करता आला नाही तुमच्यापर्यंत. तर आता आपण व्हिडिओची जी रेसिपी पाहणार आहोत ते आपल्याला बनवायचं आहे गणपती बाप्पासाठी मोदक. आपण बाहेरून मिठाई आणतो मोदकची, तर आपण तेच मिठाई आपण घरच्या घरी बनवले तर खूप आपल्याला कमी किमतीमध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवले का इझिली आपले मोदक तयार होतात घरच्या घरी. आणि त्याच्यामधले कोणतेही कलर्स आपण वापरत नाही, जे आहे ते आपण नॅचरल पद्धतीने घरामध्ये बनवतो. त्यामुळे ते पौष्टिक आणि शुद्धतेची आपण हमी देतो. आज जे आपल्याला मोदक बनवायचे आहेत ते मोदक आपल्याला बनवायचे आहेत काजूचे आपल्याला प्रकार बनवायचा आहे मोदकाचा, आणि एक आपल्याला खजूरपासून आपल्याला मोदक बनवायचं आहे, जे की आपल्या डाएटसाठी खूप चांगलं आहे. तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. तर मी इथे जवळजवळ हे 400 ते 450 ग्रॅम मी काजू घेतलेले आहेत, कारण मला ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकार दाखवायचे आहेत, म्हणून मी थोडं जास्त प्रमाणात घेतलेले आहे. तुम्हाला एकच प्रकार बनवायचा असेल तर तुम्ही कमी प्रमाणात काजू घेऊ शकता तुमच्या मापाप्रमाणे. तर मला इथे 2 प्रकार दाखवायचे असल्यामुळे मी काजू थोडे जास्त घेतलेले आहेत. याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. जर बारीक पावडर एकदम झाली असेल तर चाळणीने चाळायची काहीच गरज नाही आहे. पण जर थोडंसं असं जाडसर असेल तर आपल्याला हे अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला बाकीचे इंटिग्रेटर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुमच्याकडे चाळण असेल किंवा दुसरी कोणती चाळण असेल त्या चाळणीमधून तुम्ही असं बारीक हे करून, पण जर बारीक फाईन पावडर झाली असेल तर गरज नाही आहे आपल्याला चाळण्याची. तर हे आपलं चाळून झालेलं आहे. त्याच्यात मी एक जवळजवळ 100 ते 150 ग्राम आपलं मिल्क पावडर असते ते मी मिल्क पावडर याच्यामध्ये ॲड करते. मी एव्हरीडेची घेतली, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ते तुम्ही ॲड करू शकता. व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यायचे मिल्क पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला मिल्क पावडर नसेल टाकायचं असेल तर तरी तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही. पण मिल्क पावडरने काय होतं, शायनिंग खूप छान अशी येते आपल्या मोदकाला. तर तुम्ही जरूर टाकून पहा, पण हे ऑप्शनल आहे. नाही टाकलं तरी काही गरज नाही आहे. अशा प्रकारे आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि पावडर व्यवस्थित जर समजा काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या गुठळ्या पण आपण हाताने मोडून घेऊया, की जेणेकरून पाकात गेल्यावरती ते त्याचे गुठळ्या होणार नाहीत. अशा प्रकारे मी एकजीव सर्व करून घेतलेला आहे. आता आपल्याला जो ह्याच्यासाठी पाक बनवायचा आहे तो आपल्याला एक तारी नाही बनवायचा आहे. तर आपल्याला तो पाक आपल्याला नॉर्मल पाक करायचा आहे, कारण एक तारी जर पाक तुम्ही बनवलात तर काय होणार आहे की आपले जे मोदक आहेत ते कडक होऊ शकतात. त्या इथे मी जवळजवळ 1 वाटी म्हणजे मोठा बाऊल असं घेतलेलं आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही पकडा की एक 300 ते 350 ग्रॅम साखर असेल. तुम्हाला जर जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर तुम्ही गोड जास्त प्रमाणात घेऊ शकता. म्हणजे सेम काजूचं प्रमाण घ्याल तेवढं सेम तुम्ही साखरही घेऊ शकता. पण आमच्याकडे गोड कमी प्रमाणात खाल्लं जातं, म्हणून मी इथे गोडाची क्वांटिटी कमी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला हे पाक तयार करायला ठेवायचं आहे आणि थोडीशी मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकते. एक टेस्टसाठी, हे पण ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकलात तरी काही हरकत नाही आहे. आता चांगली उकळी ह्याला आपण येऊ देऊया. हे सारखं आपल्याला ढवळत बसायचं आहे, कारण काय साखर जर समजा खाली बुडाला जर चिकटली तर त्याचा पाक व्यवस्थित तयार होणार नाही. यासाठी आपल्याला व्यवस्थित असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं की जेणेकरून पाक आपला व्यवस्थितरित्या तयार होईल. अशा प्रकारे आपला पाक तयार होते. आपल्याला थोडेसे पदार्थ बनवताना पेशन्स ठेवले पाहिजेत. आपला पाक चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे बघा, मस्त अशी उकळी आलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं आहे की एक तारी पाक आपल्याला करायचा नाही आहे.
एक तारी पाक केला तर तुमचे मोदक हे कडक होऊ शकतात आणि आपल्याला मऊसूत असे मोदक बनवायचे आहेत. बघा हे असं आपलं पाहून बघायचं, थोडंसं चिपचिपी असं झाला की आपला पाक तयार झालेला आहे. जास्त आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे. मी गॅस ऑलरेडी बंद केलेला आहे तरीही आपल्या पाकाला ते उकळी येते. कारण काय नॉर्मली थोडं गरम हे असतंच आणि त्यात ते थोडं अजूनही शिजत असतं. त्यात आपल्याला हे उतरवून घ्यायचं आहे गॅसवरनं आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जी आपण पावडर करून ठेवलेली आहे काजूची ती. आता काजूची पावडर ॲड केल्यानंतर परत आपल्याला गॅस स्लो मिडियमवरती चालू करायचा आहे. गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे. आता हे काजूची पावडर टाकल्यानंतरही आपल्याला हे सारखं ढवळत बसायचं आहे. जोपर्यंत काजूचा पावडरला जो थिकनेसपणा आहे किंवा घट्टपणा आहे तो येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ते ढवळतच बसायचं आहे. जास्त घट्टपणा नाही करायचा आहे कारण थंड झाल्यावरती तो आपोआप त्याला घट्टपणा येतो. तर नॉर्मल टेम्परेचरपर्यंत येईपर्यंत आपल्याला हे सारखं ढवळत बसायचं आहे व्यवस्थित असं. आता मला ह्याच्यामध्ये 2 प्रकार दाखवायचे आहेत पण मी ह्याच्यामध्ये इन्सेन्स ॲड करणार आहे म्हणून मी एकदाच हे सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवते आहे. जर तुम्हाला 2 वेगवेगळे प्रकार करायचे तर ज्याच्यामध्ये मी हे तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे ते नॉर्मली काजू मोदक आहेत आणि एक आपल्याला काजू पान मोदक बनवायचा आहे. तर मी काजू पान मोदकसाठी मी इन्सेन्स वापरणार आहे त्यामुळे मी हे एकत्रच ह्याचं पेस्ट काजूची बनवून घेते. जर तुम्हाला इन्सेन्स नसेल टाकायचं असेल तुम्हाला डायरेक्ट पान टाकायचं असेल तर तुम्ही त्याला वेगवेगळे भाग करून त्याचा वेगवेगळा पाक करून तुम्ही तयार करू शकता कारण तेव्हाच तुम्हाला तो कलर येईल. माझ्याकडे की इन्सेन्स अवेलेबल असल्यामुळे मी इन्सेन्स टाकते आहे, त्याच्याने पण फ्लेवर खूप छान येतं. किंवा जरी तुम्ही पान मिक्सरला बारीक करून तेही जरी त्याची पेस्ट तुम्ही ह्याच्यामध्ये टाकली तरी त्याचा पण नॅचरल सुगंध आणि नॅचरल स्मेल बोलाल तुम्ही किंवा नॅचरल स्वाद म्हणजे टेस्ट ही आपल्याला त्याची येते. तर अशा प्रकारे हे आपलं बघा तयार झालेलं आहे. ऑलमोस्ट आपला काजूची हे तयार होत आलं आहे. एवढंच आपल्याला बनवायचं आहे, जास्त अजून घट्ट करायचं नाही आहे कारण ऑलमोस्ट थंड झाल्यावरती ते घट्ट होतं. तर आता हे मी उतरवून घेते आणि थोडा उशीर थंड व्हायला ठेवायचं आहे आपल्याला. थोडं थंड झालं का हाताने मळून घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल किंवा जाड असा प्लॅस्टिकचा पेपर असेल ज्याच्यावरती तुम्ही टाकून ते चांगलं मळून घेऊ शकता. तर मी शक्यतो हे हातानेच मळून घेते ताटामध्ये काढून. व्यवस्थित असं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे हे आपला डो तयार होतो काजूचा. का मस्त असं सॉफ्ट असा आपला डो तयार झालेला आहे. अशाच प्रकारे काजू कतली आपल्याला बनवायची आहे जी तुम्हाला मी ह्याची रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे. व्यवस्थित मळून घेण्यासाठी मी थोडं जरा गोळे अजून करून घेते की म्हणजे चांगले अजून आपलं हाताने मळून होईल. त्याच्यामध्ये जर समजा काही गुठळ्या झाल्या असतील तर त्याही व्यवस्थित आपल्या हे होतील. तर अशा प्रकारे मी थोडं मळून घेते. आता एक डो मी ह्याच्यामधला घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे इन्सेन्स जो आपल्याला पान मोदकचा आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे आपण हे इन्सेन्स मी टाकते ह्याच्यामध्ये पान मोदकचं. आणि कलरसाठी मी नॅचरल माझ्याकडे कलरचे ड्रॉप्स आहेत ते मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. मी पान मोदकच्या ह्याच्यामध्ये 7 ते 8 थेंब ड्रॉप्स टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं त्याच्यामध्ये एकजीव करून घेते की जेणेकरून त्याला जो फ्लेवर आहे पानचा तो त्याच्यामध्ये आला पाहिजे. आता हे इन्सेन्स कलरमध्ये नसतात त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये कलर ॲड करणं गरजेचं आहे. तर माझ्याकडे जे कलरचे ड्रॉप्स आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकते किंवा फूड कलर आपल्याकडे बाजारात मिळतात ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर त्यासाठी मी इथे ग्रीन कलर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. मस्त असं एकजीव करून झालेलं आहे. सुगंधही खूप छान येतो आहे त्याचा मळताना. हे अगोदरच करून ठेवायचं आहे मिक्सअप आणि मग नंतर मोदक आपल्याला करायला घ्यायचे डायरेक्ट. कारण का ते थंड होतं लवकर आणि मग आपल्याला मिक्स करायला मिळत नाहीत. पण जोपर्यंत नॉर्मल टेम्परेचरवरती आहे तेव्हाच आपल्याला इन्सेन्स आणि कलर ॲड करून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपण बनवेपर्यंत त्याला छान असा कलर तयार येतो. तर माझ्याकडे हे ते ड्रॉप्स आहेत तर मी ते 3-4 ड्रॉप्स ह्याच्यामध्ये ॲड करते आणि चांगल्या प्रकारे मळून बाजूला
करून ठेवते की जेणेकरून त्याला सुंदर असा कलर नॅचरल आपला तयार होईल, म्हणजे पानसारखा कलर आपला ग्रीन कलर त्याला तयार होईल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा असा मस्त कलर आपला तयार झालेला आहे आणि कलर आलेला आहे मस्त ग्रीन असा. अशा प्रकारे आपला पान मोदकचं डो आपण तयार केलेला आहे. आता दुसरा मी डो घेते. आपल्याला हे प्लेन काजू मोदक करायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडं टेस्ट येण्यासाठी, म्हणजे मी एक फ्लेवर येण्यासाठी म्हणून, नुसतं नॉर्मल काजू मोदक नको म्हणून थोडंसं एक ज्यूस आहे माझ्याकडे, ते ज्यूस ह्याच्यामध्ये मी ॲड करते थोडंसं, की जेणेकरून एक त्याला फ्लेवर येईल मस्त असं काजू मोदक खायला. अशा प्रकारे ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे रोगन बदामचं ज्यूस आहे, ते मी याच्यामध्ये ॲड केलं आहे 1 चमचा, की खूप छान अशी टेस्ट त्याच्यामध्ये येणार आहे आपल्याला. आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला मळून घेऊन आपल्याला आता हे साईडला करून ठेवायचं आहे आणि आता आपल्याला तयार करायला घ्यायचे आहेत मोदक. एकजीव चांगलं मस्त करून घेतलं का आपल्याला व्यवस्थित असे मोदक तयार करायला मिळून जातात. तर आता आपण, माझ्याकडे साचा आहे मोदकाचा. तुमच्याकडे जो साचा अवेलेबल असेल, शक्यतो मोठा साचा नका घेऊ, जेणेकरून मोदक खूप कमी होतील. तर शक्यतो असे छोटे साचे बाजारात मिळतात किंवा ऑनलाईनही तुम्ही मागवू शकता. तर अशा प्रकारचे छोटे साचे जे आपण मिठाईवाल्यांकडे पण बघतो, असे छोटे छोटे मोदक असतात. तर अशा प्रकारचे छोटे साचे आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मोदक तयार करायचे आहेत. मस्त असे छान असे मोदक आपले तयार होतात. सिंगल ह्याचा पण साचा ह्याच्यामध्ये मिळतो. मोठी म्हणजे जास्त ह्याची क्वांटिटीवाले साचे हवे असतील तर तेही साचे आपल्याला बाजारात मिळतात. रबराचेही साचे ह्याच्यामध्ये मिळतात. पण शक्यतो मिठाईचे साचे आपण प्लॅस्टिकचेच वापरावे, जेणेकरून इझिली मोदक व्यवस्थित काढता येतात. रबराचे साचे शक्यतो चॉकलेट मोदकसाठी वापरावे किंवा चॉकलेट्स करण्यासाठी वापरावे. यासाठी शक्यतो प्लॅस्टिक किंवा आपले स्टील किंवा ॲल्युमिनियमचे साचे असे ह्याच्यामध्ये छोट्या साईजमध्ये मिळतात, ते वापरावेत. व्यवस्थित असा दाब धरून आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये सारण आपल्याला भरायचं आहे, जे आपण तयार केलेलं आहे काजूचं, आणि हलक्या हाताने आपल्याला हे काढायचे आहेत. छान असे घरच्या घरी आपले काजू मोदक तयार आहेत, रेडी आहेत. साईडचं जे लागलं असेल एक्स्ट्राचं आवरण, ते आपण हाताने काढून टाकायचं हलक्या हाताने. बघा मस्त आपले काजू मोदक तयार आहेत. टेस्ट ही आपली तशीच लागते जसं आपण बाहेरून मिठाईवाल्यांकडून आणतो, पण आपली ही नॅचरल टेस्ट आहे. एक्स्ट्राचं जे साईडचं आलेलं असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. बघा छान असा आपला मोदक, काजू मोदक तयार आहे. या पद्धतीनेच तुम्ही काजू बर्फी किंवा कतली बनवू शकता. सेम प्रोसेस, फक्त लाटून घ्यायचे आहे. याचा व्हिडिओही मी अगोदर टाकलेला आहे. अशा प्रकारे मी बाकीचे मोदक तयार करून घेते. आता आपण वळूया, आपण पान मोदक कसा करायचा आहे. ऑलरेडी आपला हे तयार झालेलं आहे. पान मोदकसाठी आतमध्ये आपल्याला स्टफिंग करायचं आहे. त्या स्टफिंगसाठी मी घेतलं इथे 1-1.5 चमचा आपल्याला घेतलेला आहे मी याच्यामध्ये गुलकंद, आणि याच्यामध्ये थोडंसं मी टाकलं आहे बारीक केलेली पावडर. तर ही कसली पावडर आहे? ड्रायफ्रूटची पावडर आहे. हे म्हणजे क्रश करून मी घेतलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स, ते याच्यामध्ये टाकले आहेत, की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये स्वाद येईल. याच्यामध्ये तुम्ही पान मसाला किंवा जे बडीशॉप वगैरे येतात ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. छान अशी टेस्ट येते मस्त असे. किंवा जे समजा टुटी फ्रुटी असतात तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात. सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे मोदक बनवताना. साईडने सगळं हे करून घ्यायचं आहे, किंवा साचा पूर्ण बंद करून पूर्ण आतमध्ये हे करून होल करून घ्यायचा बोटाच्या साह्याने, आणि आतमध्ये हे स्टफिंग आपल्याला करायचं आहे. खाताना खूप सुंदर अशी टेस्ट येते पानसारखे, आणि खूप कलरही खूप छान येतो यातला.
ऑलरेडी कलर खूप छान आलेला आहे, ग्रीन असा पानाचा. अशा प्रकारे हे स्टफिंग मी करते. स्टफिंगसाठी आपल्याला घ्यायचं आहे गुलकंद आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स क्रश करून घ्यायचं आहे. आवडीनुसार तुम्हाला जर बडीशॉप वगैरे आवडत असेल किंवा टुटी फ्रुटी आवडत असेल तर तेही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यानेही खूप छान असे टेस्ट आणि दिसायला पण खूप छान असे असं दिसतात. अलगद हाताने आपल्याला हे सगळं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित स्टफिंग आतमध्ये करून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला सारण वरून दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा आकार येईल आणि छान असे आपले पान मोदक तयार होतील. अशा प्रकारे सर्व मी आता हे मोदक करून घेणार आहे, पान मोदक, काजू मोदक. जास्त व्हिडिओ लॉंग होऊ नये म्हणून मी फक्त तुम्हाला केलेले दाखवते. तर ही 3 मोदक एकत्र दाखवल्यामुळे हा व्हिडिओ तसा लॉंगच होणार आहे. खूप छान असे आपल्याला मोदक तयार होत आहेत. एक्स्ट्राचं जसं मी सांगितलं आहे त्याप्रमाणे साईडचं आपल्याला काढून टाकायचं आहे एक्स्ट्राचं. बघा मस्त असा कलर आला आहे आणि सुंदर असे मोदक कसे दिसत आहेत, पान मोदक. अशा प्रकारेच तुम्ही पान बर्फी किंवा पान लड्डू म्हणून बनवू शकता. सेम प्रोसेस. आपण ह्याला फक्त आकार दिला आहे मोदकाचा. तुम्ही लाडूचा आकार देऊ शकता सेम किंवा बर्फीचा आकार देऊ शकता. मस्त असे बघा तयार झालेले आहेत मोदक आणि टेस्टलाही तेवढेच सुंदर आहेत खाण्यासाठी. तशा प्रकारे काजू मोदक आणि पान मोदक माझे रेडी राहिलेलं आहे. याच्यावरती मी चांदीचं वर्क लावलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तरी काही हरकत नाही. एक डेकोरेशनसाठी म्हणून आपण चांदीचा वर्क किंवा वरतून थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे वगैरे किंवा इतर काही साहित्य असेल तर आपण लावतो. पण अशा प्रकारे सुंदर असे आपले पान मोदक आणि काजू मोदक तयार झालेले आहेत बाप्पासाठी. तर तुम्ही ही रेसिपी करून पहा घरी आणि कशी वाटली ही रेसिपी तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर आता आपल्याला वळायचं आपल्या पुढच्या रेसिपीकडे. म्हणजे आपल्याला आणखीन एक मोदकचा प्रकार बनवायचा आहे. खजूर ड्रायफ्रूट्स मोदकचा आपल्याला बनवायचा आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पण याआधी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर जरूर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहता येतील. बघा तुम्हाला एक पान मोदक मी कट करून दाखवते. मस्त असं कसं त्याच्यामध्ये आतमध्ये स्टफिंग केलेलं आणि कसं सुंदर असे मोदक आपल्याला दिसत आहेत. बघा मस्त असं आतमध्ये स्टफिंग आहे आणि ह्याचा फ्लेवरही आपल्याला पान खाल्ल्यासारखाच येतो. तर मस्त असे आपल्या बाप्पासाठी रेडी आहेत काजू मोदक आणि पान मोदक. तर चला आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे, खजूर ड्रायफ्रूट्स मोदक. तर त्यासाठी सर्वप्रथम मी पॅनमध्ये एक 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि एक 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम पिस्ता. कारण क्वांटिटी मला जास्त बनवायची आहे म्हणून मी 50 ग्रॅम घेतले. तुम्हाला क्वांटिटी छोटी बनवायची असेल तर तुम्ही थोडेसे हे सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. कारण माझी क्वांटिटी खजूरची अर्धा किलोची आहे आणि 150 ग्रॅम अंजीर आहे. त्यामुळे मी 50 ग्रॅम हे सर्व बाकीचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. नॉर्मली आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे सर्व ड्रायफ्रूट्स आणि नंतर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. खजूर बर्फी जेव्हा आपण बनवतो त्याच्यासाठी कुटून घेण्याची गरज नसते. पण आपल्याला मोदक करायचे मग ते साच्यामध्ये व्यवस्थित बसले पाहिजेत किंवा साच्यामध्ये व्यवस्थित त्याचा आकार आला पाहिजे, म्हणून आपल्याला हे ड्रायफ्रूट्स थोडेसे कुटून घ्यायचे जेणेकरून आपल्याला मोदकचा व्यवस्थित आकार तयार होईल आणि व्यवस्थित मोदक आपले तयार होतील. तर अशा प्रकारे मी सर्व ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेते. 1-2 मिनटं पण लागत नाहीत आपल्याला हे फ्राय करायला, कारण ड्रायफ्रूट्स ऑलमोस्ट पटकन फ्राय होऊन जातात. तर अशा प्रकारे मी हे काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड घेतलेले आहेत. हेल्दी आहेत, पौष्टिक आहेत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण हे खाऊ शकतात. सेम प्रोसेस मी बर्फीची केलेली आहे, ती तुम्हाला दाखवली आहे. याचा व्हिडिओही माझा यूट्यूब चॅनलवरती आहे. अशा प्रकारे आपल्या सर्व ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत, फ्राय करून झालेले आहेत आणि आपण आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया. ऑलरेडी मी खजूरचे बिया जे आहेत ते काढून ठेवलेले आहेत.
आणि ते आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे. ऑलमोस्ट आपल्या सर्व भाजून झालेलं आहे. आता मी ताटामध्ये काढून ठेवते. आता हे खजूर मी त्याच्या बिया आतल्या काढून ठेवलेल्या आहेत, म्हणजे सीड्स असतात आतल्या, त्या काढून ठेवलेल्या आहे. ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया थोडं थोडं करून आणि थोडंसं स्मॅश करून घेऊया, म्हणजे पटकन आपलं ते तुपामध्ये परतून घेतलं का पटकन आपलं तयार होतं. तर अशा प्रकारे आता आपण ते स्मॅश करून घेतलेलं ते आपण तुपामध्ये परतून घेऊया. त्याच तुपामध्ये जे राहिलेलं आहे एक्स्ट्राचं तूप लागणार तर आपण त्याच्यामध्ये अजून ॲड करणार आहोत 1 चमचा आणि नंतर थोडं थोडं करून जर लागलंच तर आपल्याला तूप त्याच्यामध्ये ॲड करायचं. जास्तीचं तूप घेतलं तर ते तूप सुटू शकतं, त्यामुळे नॉर्मल असंच आपल्याला तूप घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला खजूर सर्व वाटून झालेलं आहे ते आपण व्यवस्थित असं त्याला थोडंसं फ्राय करून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित ही आपली बर्फी तयार होते. तोपर्यंत आपण खजूर झालेले आहेत तोपर्यंत ते होतच आहे फ्राय. तोपर्यंत आपण अंजीर हे कापून ठेवलेले आहेत ते थोडं मिक्सरला क्रश करून घेऊया आणि मस्त असे आपले मोदक आपले तयार करून घेऊया. हे सगळी प्रोसेस करताना आपल्याला गॅस लो मीडियमवरतीच ठेवायचा आहे. गॅस मोठा केला तर ते सर्व करपू शकतं आणि आपल्या सर्व मेहनतीचं पाणीमध्ये जाऊ शकतं आपलं. आता खजूर पण ड्रायफ्रूट आपण सर्व भाजून झालेले आहेत. खजूर पण ऑलमोस्ट भाजत आलेला आहे. ह्याला जास्त भाजायची गरज नाही लागत. अंजीर आता आपण जी त्याची पूड केलेली आहे त्या अंजीरची पण आपण त्याच्यामध्ये ॲड करू आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया. थोडंसं व्यवस्थित एकजीव झाले का आपण गॅस बंद करून टाकायचा आहे, कारण ड्रायफ्रूट्स आपण सर्व ऑलमोस्ट आपण फ्राय करून घेतलेले आहेत, त्यामुळे ड्रायफ्रूट्स परत त्याच्यामध्ये भाजायची गरज नाही आहे. आता हे पण ऑलमोस्ट आपलं एकजीव झालेलं आहे बघा, मस्त असं. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ड्रायफ्रूट जे मी क्रश करून ठेवलेले आहेत खलबत्त्यामध्ये. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. गॅस आपल्याला बंद करायचा आहे. थोडंसं आपण नॉर्मली त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. जर नाही मिक्स होत असेल तर आपण काय करायचं आहे, थोडा उशीर थंड होऊन द्यायचं आहे. एकदम थंड नाही करून द्यायचं आहे, थोडंसं नॉर्मली थंड व्हायचं आहे की जेणेकरून आपल्या हाताला चटके नाही लागणार आणि हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं आपण त्याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स, जेणेकरून व्यवस्थित त्याच्यामध्ये एकजीव होऊन जातील. तर अशा प्रकारे बघा मी हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहे आणि त्याचा गोळा तयार केला आहे. जर तुम्हाला रोल करायचं असेल तर असेच रोल करून तुम्ही थोडा वेळ रेस्ट करायला ठेवू शकता आणि नंतर त्याची कटिंग करू शकता. तर आपल्याला मोदक करायचे आहेत, त्यामुळे आपण आता आपल्याला मोदकाचा साचा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आता आपण मोदक करायला सुरुवात करूया. अशा प्रकारे आपण मोदक सर्व त्याचे रेडी करायचे आहेत. अशा प्रकारे मी साच्यामध्ये हे सर्व सारण आहे ते भरते. एकदम थंड झाल्यावरती आपल्याला करायचं आहे. नॉर्मली आपण हाताला जेवढे चटके सोसू शकतो त्याप्रमाणेच आपल्याला घेऊन हे पटापट करून घ्यायचं आहे, कारण मग एकदम थंड झालं का काय होतं ते आतमध्ये मिक्स पण होत नाहीत आणि व्यवस्थित साच्यामध्ये बसणार पण नाहीत, कारण कसं हे कडक होऊन जातात नंतर. आता आपण नॉर्मली जसं आहे आणि मऊसूद आहे तोपर्यंतच आपल्याला साच्यामध्ये करून घ्यायचं आहे. छान असे हे पण मोदक तयार होतात ड्रायफ्रूटचे. नाही याच्यामध्ये साखर आहे, काय नाही आहे, शुगर फ्री मोदक आहेत बाप्पासाठी तयार केलेले. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मस्त असे मोदक आपले तयार झाले आहेत. खजूर ड्रायफ्रूट्स मोदक, सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. टेस्ट ही तेवढीच खूप छान आहे. तर अशा प्रकारे सर्व मोदक मी तयार करते.